नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे किरण's किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत उपवासातील एकदम हटके असा पिझ्झा। उपवासामध्ये काहीतरी छान चमचमीत आणि चविष्ट खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही हा पिझ्झा नक्की बनवून बघा। या नवरात्रीमध्ये हा नक्की ट्राय करा। ही रेसिपी खूपच सोपी आणि झटपट होते। चला तर आपण बघूयात। त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी दही, गाजर, थोडीशी तुळशीची पाने, पनीर, लाल तिखट, मीठ, साखर आणि चिली फ्लेक्स। आता आपण एका भांड्यामध्ये अगोदर दही घालून घेऊयात। दही मी इथं अर्ध्यापेक्षा जास्त घातलेलं आहे। यामध्ये आता आपण 1 चमचा साखर घालूयात आणि चवीपुरतं मीठ। हे छान असं मिक्स करायचं। साखर आणि आपलं हे मीठ छान विरघळलं गेलं पाहिजे, असं मिक्स करून घ्यायचं। हे छान असं मिक्स झालं की यामध्ये मी समप्रमाणात साबुदाणा आणि भगरचं पीठ घेतलेलं आहे। हेही आपण यामध्ये मिक्स करून छान असं हे मळून घ्यायचं। हे आपण पिझ्झा बेस बनवण्यासाठी पीठ मळून घेत आहोत। दही आणि साखर घातल्यामुळे आपला हा पिझ्झा बेस खूपच असा मऊ बनून तयार होतो। तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ छान असं मी मळून घेतलेलं आहे। आपण हे आता 5 मिनिट झाकून ठेवूयात। तोपर्यंत आपण आता इथे पिझ्झा टॉपिंग बनवून घेऊयात। त्यासाठी आपण जे उरलेले दही होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 चमचे घातलेलं आहे। यामध्ये आपण आता 1 चमचा साखर, 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ हे छान असं मिक्सर मधून फिरवून घेऊयात। किती छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण पनीर छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेऊयात। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पनीर मी इथे कट केलेला आहे। आणि ही तुळशीची पाने, आपण इथे ऑर्गॅनो वापरणार नाही आहोत उपवासासाठी, ते चालत नाही, म्हणून मी इथे तुळशीची पाने घेतलेली आहेत। आणि जे आपलं पीठ होतं त्याची मी ही अशी भाकरी बनवून घेतलेली आहे। आता आपण ही भाकरी छान अशी दोन्ही बाजूनी भाजून घेऊयात। भाकरीला वरून असे फोर्कनी तुम्ही करू शकता अशा पद्धतीने। भाकरी मी दोन्ही बाजूनी छान अशी भाजून घेतलेली आहे। खूपही जास्त करपवायची नाही। आपल्याला परत हे आपण पिझ्झा ज्या वेळेस वाफवून घेतो त्यावेळेस ही आपली भाकरी छान अशी भाजली जाते। आता आपण या भाकरीवरती पिझ्झा टॉपिंग लावून घेऊयात। पिझ्झा टॉपिंगचा कलर किती सुरेख आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यावरती आपण हे पनीरचे काप असे सर्व बाजूने ठेवून घ्यायचे। गाजर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता। गाजर मी इथे ठेवलेलं आहे। आता आपण यावरती आपण जी तुळशीची पाने कट केली होती तेही आपण यावरती घातलेली आहेत। आणि हे चीज हे आपण सर्व बाजूनी छान असं पसरवून घेऊयात। चीज तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। वरतून थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आणि हे आता आपण ओव्हन मध्ये ठेवणार आहोत। ओव्हन आपण 5 मिनिटासाठी फ्रीहीट करून घेतलेला आहे। हा पिझ्झा आपण ओव्हन मध्ये बनवणार आहोत। कढईमध्ये ही पिझ्झा कसा बनवायचा तेही मी दाखवणार आहे। कढईमध्ये मी इथे मीठ घेतलेलं आहे। मीठ आपण 5 ते 7 मिनिट मीडियम फ्लेम वरती छान असं गरम करून घ्यायचं। त्यावरती असं एक स्टँड ठेवायचं आणि हा आपला पिझ्झा ठेवून घ्यायचा। यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती आपण हा पिझ्झा 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचा। 10 मिनिटांमध्ये
आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे। हा पिझ्झा जो आहे हा पिझ्झा कढईमधला आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा सॉफ्ट पिझ्झा तयार झालेला आहे। आणि हा जो पिझ्झा आहे हा आपला ओव्हन मधला पिझ्झा आहे। हाही पिझ्झा खूपच छान असा तयार झालेला आहे। तुम्हाला ही पिझ्झाची रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा। ही पिझ्झाची रेसिपी कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया छान अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त रहा, खुश रहा आणि सर्वात महत्त्वाचं मस्त मस्त खात रहा।